तर वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सोमवारी झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अमरावती शहराला मोठा फटका बसला. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर मोठमोठी झाडे उमटून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक अडथळे निर्माण झाले. या परिस्थितीची गंभीर दखल घेत अमरावती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ मदत कार्य सुरू केले. शहरातील विविध भागांमध्ये पडलेली झाडे, फांद्या आणि अन्य अडथळे हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक विभागाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर कार्यरत राहून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य करत आहे. अनेक ठिकाणी झाडे वाहनावर कोसळल्याच्या घटना घडल्या, तर वीज वाहिन्यावर फांद्या पडल्यानेही धोका निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी जेसीबी, क्रेन आणि इतर यंत्रसामग्रीची मदत घेण्यात आली. मंगळवारी सकाळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील विविध भागांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांची संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच रस्त्यावरील अडथळे तातडीने हटविणे, वीज व अन्य मूलभूत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या. नागरिकांनी खराब हवामानात अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, तसेच धोकादायक ठिकाणापासून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. शहरातील जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महानगरपालिकेकडून मदत कार्य अद्याप सुरू असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.